मग गेल्या कुठे? आउट हाऊस मध्ये गेल्या असतील का? ताई, प्लीज मला तुमची मदत हवी. एका मायलेकराची भेट घडवून आणण्यात मला तुमची खरंच मदत हवी आहे ताई. तुम्ही पण आई आहात ना, आईचं दुःख अगदी समजू शकता. ताई, तुम्ही म्हणता ना अर्जुन सारखा रडत असतो, शांतच होत नाही. ताई, त्याच्या रडण्याचं सुद्धा हेच कारण आहे. अर्जुनला सुद्धा त्याची आई हवी आहे. त्याच्या आईला मिस करतो तो. आणि ताई, मी असं ऐकलंय की कुठल्याही बाळाला त्याच्या आईचा स्पर्श जाणवतो. तो स्पर्शच त्याला कळतो. म्हणूनच तर तुम्ही किंवा घरातलं कोणी त्याला जर घेतलं तर तो शांत राहत नाही, सतत रडतोय, कारण त्याला त्याच्या आईचा स्पर्श हवाय. पण ताई, मी हे जास्त काळ होऊ देणार नाही. त्यासाठी मला तुमची मदत हवी. पण हे सरपोतदार लोक असं का करतायत? स्वानंदीचा मुलगा आपला म्हणून का सांगतायत? कारण त्यांना घराण्याला वारस हवाय. तो जो सुजित आहे त्याला स्वतःचं मूल नकोय, म्हणून ते आमच्या बाळाला स्वतःचं बाळ आहे असं सांगतात. शी, काय माणसं आहे ती? हो ना, म्हणूनच मला तुमची मदत हवी आहे स्वानंदी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी. हो, पण नक्की काय करायचं? मी सांगतो. तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल. काय? घर सोडून? म्हणजे नोकरी पण सोडायची मी? हो, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची सगळी आर्थिक जबाबदारी घ्यायला तयार आहे मी. मला फक्त तुमची मदत हवी आहे. हे बघा, हे असं सगळं माझ्या डोक्यात आहे. तुम्ही कराल ना मदत? रूपाताई, तनिषा ताई, तुम्ही इथे बाथरूम आहे तिथे जाना प्लीज. हा, रूपाताई इथे आल्या होत्या का? त्या इथे काय येतील? त्या अर्जुनला लॉन मध्ये खेळवत होत्या, तिथे नाही आहेत का? नाहीयेत. मग इथेच कुठेतरी बंगल्याच्या आवारात असतील, तिकडे बघ.